शेवटपर्यंत पहा. अत्यंत नवीन माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि बेधडक काही प्रश्न विचारणार आहे, रोखठोकपणे काही प्रश्न विचारणार आहे. मित्रांनो, आज अजितदादा आपल्यामध्ये नाहीत, परंतु ही कल्पना कोणालाही पटायला तयार नाही. प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये, गल्लीमध्ये, पानटपरीवर, चहाच्या दुकानावर, सगळीकडे पारावर बसलेली माणसं, सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे. रात्र कधी सरते, दिवस कधी उजाडतो हेच कळेनासं झालेलं आहे. एवढंच नाही तर प्रत्येकाच्या घरामध्ये सुद्धा, कुटुंबामध्ये सुद्धा, नवरा बायकोमध्ये सुद्धा, भावाभावामध्ये सुद्धा एकच चर्चा सुरू आहे आणि ते म्हणजे अजितदादा पवार यांचा अपघात झाला की घातपात, ही एकमेव चर्चा सगळीकडे सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. कोणी म्हणतं की शरद पवारांनी अंतिम मान्य केलं म्हणजे अपघातच असेल, तर कोणी अगदी बेधडकपणे सांगत आहे नाही रे, दादांचा गेम झालेला आहे. पण लक्षात घ्या, शेवटी कल्पना असतात हे जरी मान्य असलं, पण इतिहास सांगतो की कधी कधी याच कल्पना वास्तवामध्ये उतरतात. मग प्रश्न उभे राहतात, असं झालं असेल का, तसं झालं असेल का, मग हे सगळं असंच का घडलं, असे अनेक शेकडोनी प्रश्न आहेत. एक कल्पना जन्माला आली आणि दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू झाली. अमोल मिटकरी यांनी अजून एक कल्पना उभा केली आणि मिटकरी अक्षरशः रडत होते. मीडिया ते दाखवत होती. दिवस मावळेपर्यंत त्यांच्या शर्टच्या 2-3 गुंड्या निघाल्या होत्या. दुःखात माणूस बरंच काही बोलतो, ते साहजिक आहे. पण त्यांनी जे बोललं ते आता लोकांना खरं वाटू लागलेलं आहे की ही दादांची बॉडी नाही, दुसऱ्यांची बॉडी आणून ठेवलेली आहे. आता प्रश्नांचा पूर उसळलेला आहे. बॉडी सुजलेली का होती, असे अनेक प्रश्न आहेत. त्या बॉडीचा चेहऱ्याचा फोटो का नाही, लक्षात घ्या. त्यामध्ये त्या फोटोवरून अजितदादा कुठेही वाटत नाही, त्या बॉडी लँग्वेजवरून ती बॉडी अजितदादांची वाटत नाही. असे अनेक प्रश्न आहेत. विमान पूर्ण जळालं म्हणतात, पण बाजूच्या शर्ट आणि खुर्ची कसं काय शाबूत, दादा खरंच त्या विमानात होते का, असे अनेक शेकडोनी प्रश्न आहेत. आणि त्याची DNA टेस्ट झाली का, त्याचे रिपोर्ट कुठं आहेत, खरंच ती झाली का, असे अनेक प्रश्न आहेत. लोकांना पोलीस त्यावेळी जवळ का येऊ देत नव्हते. मुंबई विमानतळावरील त्यावेळचं CCTV फुटेज कुठं आहे, दादा कोणत्या गाडीतून आले, विमानतळावर तर 100% CCTV फुटेज असणार, ते बाहेर का येत नाही, त्याची सगळी इत्थंभूत रेकॉर्डिंग का येत नाही. दादा ज्या बंगल्यामध्ये होते तिथून बाहेर पडतानाचे CCTV फुटेज कुठं आहेत, दादाचा ड्रायव्हर कुठं आहे, या सगळ्या अनेक गोष्टी आहेत. मग त्यामधून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मित्रांनो, दादा गेले, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंधकार पसरला, धक्का बसला. अनेकांना हा इतका मोठा झटका होता की तुम्ही सांगू कल्पनाही करू शकणार नाहीत. आणि 3 दिवसाचा दुखवटा सरकारने जाहीर केला. मग या दुखवट्यामध्येच शपथविधीची एवढी घाई का. साहेब दुसऱ्याच दिवशी नदीची पाहणी करण्यासाठी जातात. गुप्त मीटिंगचा व्हिडिओ समोर येतो आणि दादा गटातून फक्त काही चेहरे, आणि हे चेहरे फिलन म्हणून का समोर येत आहेत. लक्षात घ्या, या चेहऱ्यांना ही भूमिका कुणी दिलेली आहे की त्यांचीच ती भूमिका आहे, या प्रश्नांची सुद्धा उत्तरं मिळायला तयार नाहीत. या तिघांना फिलन म्हणून, चौघांना फिलन म्हणून संपूर्ण महाराष्ट्र आज पाहत आहे. यांच्या हे लक्षात येत नाही का, तटकरे असतील, पटेल असतील, भुजबळ असतील, यांना लोक व्हिलन ठरवत आहेत, परंतु यांच्या हे लक्षात येत नाही का. फिलन म्हणजे त्यांना काही त्या दादाच्या घातपाताचा किंवा अपघाताचा कोणी दोषी मानत नाही, परंतु ज्या पद्धतीने ते अजितदादा यांच्या विरोधामध्ये आचरण करताना दिसत आहेत, ज्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांच्या विरोधामध्ये आचरण करताना दिसत आहेत, ज्या पद्धतीने जी भूमिका घेतलेली आहे ती महाराष्ट्राला आज पटलेली नाही, प्रेझेंट भूमिका, त्याबद्दल हे लोक स्वतःवर नाराजी का वळवून घेत आहेत, असे अनेक प्रश्न आहेत. मित्रांनो, हा सगळा योगायोग आहे का. 3 दिवसामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की जणू काही दादा जाऊन वर्षभर झालेला आहे का. हे नेमकं कोणाला घडवून आणायचं आहे, लक्षात घ्या, हे नेमकं कोणाला घडवून आणायचं आहे. एवढे दादाचे 40 आमदार जर दादावर जर प्रेम करणारे होते, एवढी करोडो जनता जर प्रेम करणारी आहे, 40 आमदार जर दादासाठी रडत होते, जर त्यांच्यावर प्रेम करणारे होते, तर अजून 10 दिवसांनी जरी शपथविधी झाला तर हे 40 आमदार फुटणार होते का, काय संबंध आहे, असे अनेक प्रश्न आहेत. मित्रांनो, राजेश टोपेंसारख्या नेत्यांनी अपघाताची वेळ चुकवणं, नाराजी नाट्य, शपथविधीच्या चर्चा, या सगळ्यांच्या कल्पनेला अधिकच खतपाणी घातलेलं आहे. आज लोक म्हणतात दादा कुठून तरी येतील आणि म्हणतील मी त्यात नव्हतोच रे. हे सगळं भोळेपणातून नाही, कारण तपासात गती नाही, ठोस पुरावे नाहीत, फक्त एवढंच सांगितलं जात आहे, घडलंय, विश्वास ठेवा, प्रश्न विचारू नका. मित्रांनो,
परंतु प्रश्न विचारणं हा तुम्हाला संविधानाने, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेला अधिकार आहे. तुम्हाला 100% प्रश्न जाब विचारण्याचा अधिकार आहे, संशय उत्पन्न करण्याचा अधिकार आहे. आणि हे अधिक तीव्र गतीने ज्या ज्या देशामध्ये लोकशाही आहे, युरोप असेल, अमेरिकेमध्ये असेल, हे सगळं होतं तिथं बिनधास्तपणे होतं. तिथं लोक कोणाला, राष्ट्रपतीला सुद्धा, राष्ट्राध्यक्षाला सुद्धा डायरेक्ट लोक प्रश्न विचारतात, मीडिया प्रश्न विचारते. आणि ते सुद्धा या भारतामध्ये लोकशाही प्रधान देशामध्ये झालं पाहिजे. प्रश्न विचारले पाहिजेत. अनेक प्रश्न आहेत, अनेक काळोख दाटलेला आहे. जर ते विमान, लक्षात ठेवा, जर ते विमान ठणठणीत होतं, नादुरुस्त होतं, टेक्निकल काही जर प्रॉब्लेम नव्हता, तर मग विमान कोसळलंच कसं काय, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि विमान जाण्याच्या अगोदर ऐन वेळेला ते वैमानिक का बदलले, कुणी बदलले, हा सुद्धा प्रश्न आहे. जर त्या वैमानिकाला 15,000 तास चालवण्याचा अनुभव होता, विमानामध्ये इंधन भरपूर होतं, मग अशा वेळी विमान अनेक वेळा घिरट्या घालणं शक्य होतं किंवा वापस पुण्याला जाणं शक्य होतं, दुसरीकडे जाऊन लँडिंग करणं शक्य होतं. मग असं असताना, आणि लँडिंगच्या वेळी लक्षात घ्या, लँडिंगच्या वेळी स्पीड किती असते, आणि इतक्या स्पीडने त्यावेळेस लँडिंगच्या वेळेस विमान कसं काय कोसळतं, असे अनेक प्रश्न आहेत. आणि ब्लॅक बॉक्सचे सुद्धा सगळे प्रश्नांची उत्तरं बाहेर आलीत का, असे अनेक प्रश्न आहेत मित्रांनो, जो महाराष्ट्र विचारत आहे. संशयाचं धुकं दाटलेलं आहे. काही जण म्हणत आहेत की सॅटेलाईटचा वापर करून, आता ही सॅटेलाईट यंत्रणा सगळी सरकारच्या अंतर्गत असते, मग सरकारमधील कोणी माणूस आहे का, त्या सॅटेलाईटद्वारे चुकीचे इन्स्ट्रक्शन देऊन हे विमान पाडण्यात आलं का, तो सुद्धा तपास करावा लागेल. लक्षात घ्या. म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत. आणि आता ही क्लिप आहे, ही क्लिप पहा, म्हणजे तुमच्या मनामध्ये अजून काही प्रश्न निर्माण होतील. एक भावनिक भाग जर सोडला आणि जर प्रॅक्टिकल जर बघायला गेलं तर असं ऐकायला मिळते की धुकं होतं. आणि आता आम्ही तर सकाळी आज 8 वाजल्यापासून इथं हजर आहे, पण धुक्याचं काय परिस्थिती आहे असं काय वाटत नाही. एक दुसरी गोष्ट, धावपट्टी दिसली नाही, ही काय भाग म्हणजे, आणि ही गोष्ट काय तशी पटण्यासारखी नाही. दुसरी गोष्ट, आणि तिसरं आणि एक ते प्रत्यक्षदर्शी होते, त्यांचं तर नाव मला कल्पना नाही, पण त्यांनी सांगितलं की जेव्हा त्या ठिकाणावर जेव्हा विमान असं वाकडं झालं तेव्हा इंजिनचा आवाज बंद झाला होता. त्याचं कारण काय असं आहे. त्याच्यामुळे विजिबिलिटी असेल, आणि VSRच्या मालकांचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये काही टेक्निकल दोष नव्हता. तसं जर असेल तर मी विमान इंजिन बंद का झालं, एक. दुसरी गोष्ट, लँडिंगच्या वेळी एक जनरल, आता आपण काय आम्ही काय पायलट नाही, पण एक लँडिंगच्या वेळी त्याचं स्पीड किती असायला पाहिजे, एकदम थोडंसं असायला पाहिजे. तर त्या CCTV त्या फुटेजमध्ये दिसते की एवढं फास्ट विमान आलं आणि तो कोसळ. ह्याच्या मागं काय कारण आहे, ह्याच्या मागं नक्कीच म्हणजे आम्ही आता आलो सांगलीवरनं, ह्याच्यामध्ये भावनिक भाग जर सोडला आणि जर एक प्रॅक्टिकल जर बघायला गेलं, चौकशी चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीचा माणूस, आणि कोणाला न वदणारा माणूस, आणि कोणाला न नमणारा माणूस, ह्याच्यामध्ये काहीतरी घटना असू शकते, अशी सामान्य म्हणून आम्हाला एक वाटते. मित्रांनो, मिटकरींनी निर्माण केलेले प्रश्न तपासामध्ये विचारात घ्यावे लागतील. निष्पक्ष पद्धतीने तपास हा करावाच लागेल. दोषी कोणीही असो, सरकारमधील असो, सरकारच्या बाहेरचा असो, पक्षाचा असो, कोणीही असो, एखादा उद्योगपती असो किंवा कोणीही असो, एखादा मंत्री असो, कोणीही असो, तो समोर आला पाहिजे. दादा म्हणजे साधी सुधी व्यक्तिमत्व नाहीत, याची कल्पना आता प्रत्येकाला आलेली आहे. तपास हा समोर आलाच पाहिजे. खरी गोष्ट, आपण अशी एक माणसं इतिहासामध्ये आजच्या पानावर अशी अनेक माणसं या लोकांनी संपवलेली आहेत, परंतु आता यावेळेस यांना माफी नाही. लक्षात घ्या, यावेळेस यांना माफी देऊ नका. यावेळेस सत्य समोर आलंच पाहिजे. त्यासाठी बिनधास्त बोला. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.